नमस्कार मित्रांनो, प्रनिल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण माझ्या जिवलग मित्राने माझ्यासाठी एक नारळाचं रोप भेट म्हणून दिलेलं आहे आणि ते रोप आज आपण आपल्या शेतामध्ये लावणार आहेत. ते रोप कशाप्रकारे शेतात लावणार आहेत आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हे बघा, हेच ते नारळाचं रोप आहे. आपल्या मित्राने आपल्यासाठी बघा कसं खास एकदम बांधून वगैरे आणलेलं आहे आणि आता ते आपण शेतात लावायला जात आहेत आणि त्याच्यासाठी ही कुदळ आहे. कुदळ घेतो. ही चुलीवरची राख आहे आणि ह्याच्यात कंपोस्ट खत आहे. हे घेऊन आता आपण शेताकडे जात आहेत आणि मग एक चांगली जागा शोधून नारळ लावणार आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. हे बघा, आता आपण आपल्या शेतात जात आहेत आणि ही पण बाजूला आपलीच शेती आहे. पण आपण इकडे काय भात वगैरे लावत नाही, कारण नीट होत नाही ते भात वगैरे. आता हे बघा, सगळं जंगल सारखा रस्ता झालेला आहे. आपला भाऊ पुढे चाललाय. हे बघा, ही आपल्या विहिरीची केबिन आहे. इकडे आपली मोटर वगैरे इकडेच असते. आणि हे बघा, सगळं पाणी वगैरे जमलेलं आहे आणि जायला नीट रस्ता पण नाही आहे शेतात. बघा, आपला भाऊ आता आपण जिकडे तुळशीची झाडं लावलेली आहेत तिकडेच नारळ लावणार आहेत. पण आता तिकडे चांगली जागा पहिली आपल्याला शोधायला लागेल. बघा किती कचरा झालेला आहे आणि ही शेत आपण जेव्हा शेती करतात तो किती छान दिसतात. बघा, आपण ज्या शेतात जे नारळाचं रोप लावणार आहे त्या शेतात हे बघा, ऑलरेडी आपले चारही बाजूने सगळे नारळ आहेत. हे बघा, तुम्हाला दिसत असतील. आणि हा जो नारळाचं झाड आहे बघा, हे त्याच्यावर ऑलरेडी नारळ पण आहेत आणि त्याच्या बाजूला तुम्हाला थोडा गॅप दिसत असेल, तिकडे नारळाचं झाड नाहीये. तर आता इकडेच आपण कोपऱ्यामध्ये बघा, इकडे ह्या कोपऱ्यात नारळाचं झाड लावणार आहे. इकडे गॅप आहे बघा आणि नारळ पण बघू शकता तुम्ही, झालेले आहेत झाडावर. आपल्याला तर काय चढता येत नाही, आता चढून पाडले असते. आपण जी तुळशीची रोपं लावलेली हे बघा, त्याच शेतात आपल्या भावाने कोपऱ्यामध्ये एक जागा शोधलेली आहे आणि तिकडेच आता आपण नारळाचं हे जे रोप आहे ते लावणार आहेत. बघा, ही जागा आपल्या भावाने शोधलेली आहे. आता इकडे एक कुदळ आणलेली आहे, त्याने एक खड्डा खणूया आणि मग नारळाचं रोप लावूया. चला तर आता कामाला लागू. हे बघा, फायनली आपण ही जागा शोधलेली आहे आणि जागा शोधायचं कारणही सांगतो. कारण इकडून सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे आपण जे रोप लावणार आहे त्याच्यावर पडेल आणि जे आपलं जे रोप आहे ना ते वाढायला पण चांगली सुरुवात होईल. म्हणून आपण ह्या ठिकाणी खड्डा खोदणार आहे आणि इकडेच आपलं नारळाचं रोप लावणार आहे. तर आता खड्डा खणायला मी सुरुवात करतो. हे बघा, कचरा खूप झालेला शेतामध्ये, खड्डा खणायला पण त्रास होतोय आपल्याला. आपण साधारण 1-1.5 फूट खड्डा खोदणार आहे. बघा, थोडा खणून झालेला आहे. पावसाचे दिवस आहेत म्हणून लगेच माती ओली ओली आहे, तर लगेच होत आहे खड्डा. तर हे बघा, खड्डा खणून झालेला आहे आपला. ते बघा, आता आपण कंपोस्ट खत आणलेलं आहे ते आता थोडं टाकणार आहे. कंपोस्ट खत टाकल्याने आपली जी जमीन आहे ना ती सुपीक होण्यात मदत होते. हे बघा, आता ह्याच्यात कंपोस्ट खत टाकलेलं आहे. हे बघा, आणि आता चुलीवरचा थोडा चुलीवरचा थोडा लाकूड जळेल आपण राख आणलेला आहे, चुलीवरची राख.
पण याच्यात मिक्स करतो. ह्याने काय होते, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे मिळतात आणि त्याच्यामुळे आपण जे नारळाचं रोप लावणार आहे ना, त्याची मुळं मजबूत होण्यास मदत होते. त्याच्यामुळे मी आता चुलीवरची आग पण टाकलेली आहे आणि जमीन सुपीक होण्यासाठी कंपोस्ट खत टाकलेलं आहे. बघा आपला मित्र आहे हेमंत, त्याने नारळाचं रोप अगदी म्हणजे त्याला काय व्हायला नाही पाहिजे म्हणून अगदी व्यवस्थित बांधून ठेवलेलं आहे. बघा ते आता मी पहिलं धागे बांधलेले आहेत ते सोडतो. किती छान प्रकारे त्यांनी अगदी व्यवस्थित बांधून ठेवलेले आहे बघा. आता आपण ते सगळे धागे काढलेले आहेत आणि आता हा रोप आपण लावणार आहेत. हे बघा फायनली आपण जे नारळाचं रोप घेतलेलं आहे त्याला आता माती टाकूया. ते रोप आपलं व्यवस्थित उभं राहायला पाहिजे. सध्या पावसाचे दिवस आहेत, हवा वगैरे खूप वाहते, म्हणजे नारळाचं रोप आपल्या बघा असं एक साईड राहू शकते. त्याच्यासाठी आपण एक बांबू असं त्याला सपोर्ट म्हणून ठेवूया आणि त्या बांबाला आपलं जे रोप आहे ते बांधूया. म्हणजे आपलं जे रोप आहे ना ते जास्त काही हलणार नाही आणि वाकडं पण होणार नाही. बघा मी पहिलं असं अलगत लावून ठेवतो आणि जी माती आहे ती नीट आपल्या रोपाला देतो, म्हणजे झाड व्यवस्थित आपलं एका जागेवर उभं राहायला पाहिजे. आपण प्रॉपर अशी माती लावून झालेली आहे. आणि हा धागा असा याला बांधूया, म्हणजे जे आपलं नारळाचं रोप आहे ते वाऱ्यावर इथे तिथे होणार नाही. या बांबूच्या सपोर्टला सरळच उभं राहील. बघ आपलं नारळाचं रोप आता लावून झालेलं आहे आणि त्याला आपण थोडा पाणी देऊया. जरी पावसाचे दिवस असतील, जमीन ओली पण आहे, तरी आपण थोडस त्याला पाणी देऊया. आणि आपण खत वगैरे टाकलेलं आहे. माझ्या मित्राने दिलेलं हे छोटस नारळाचं रोप पुढील 60 ते 70 वर्ष आपल्याला सावली आणि फळं देत राहणार आहेत. तर हे माझ्यासाठी नाही तर माझ्या येणाऱ्या पिढीसाठी पण उपयोगी आहे. तर माझ्या मित्राने दिलेली ही माझ्यासाठी एक छोटीशी भेट नसून एक अनमोल भेट आहे, ज्याचा मला आणि माझ्या पुढील येणाऱ्या पिढीला भरपूर फायदा आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र असावेत हीच मी विनंती करतो. आज मी आमच्या शेतात एक नारळाचं रोप लावलेलं आहे आणि काही आठवणीही रुजवून ठेवलेल्या आहेत. तर सर्वप्रथम माझा जो मित्र आहे म्हणजे हेमंत दादा, ज्याने मला हे नारळाचं रोप भेट म्हणून दिलेलं आहे, त्याचे खूप खूप आभार. मित्रांनो, कोणाला काही भेटवस्तू द्यायची असेल तर एक नारळाचं रोप अवश्य भेट म्हणून द्या, कारण हे नारळाचं रोप पुढील 60 ते 70 वर्ष येणाऱ्या आपल्या पिढीला फक्त सावली नाही तर फळंही देत राहील आणि तुमच्या आठवणीतही ते झाड राहील. तर तुम्हाला कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर एक नारळाचं रोप अवश्य द्या. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास टनेल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.